अंजनगाव विधानसभा मतदारसंघात अनेक इच्छुक उमेदवारांना आमदारकीचे स्वप्न पडायला लागले आहे। विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता या आठवड्यात लागण्याची शक्यता असल्याने निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे। पक्षाचे तिकीट आपल्यालाच मिळते असे अनेकांना वाटतं। मतदारसह पक्षश्रेष्ठींशी संपर्क वाढवण्यात गुंतलेले आहेत। तालुक्यातील इच्छुक उमेदवारी आपल्यालाच मिळते या आशेने गुडघ्याला बाशिंग बांधून उभे आहेत। विद्यमान आमदार रमेश बुंदेले पुन्हा निवडणूक लढवतील, मात्र भाजपाकडून उमेदवारी कोणाला मिळेल यासाठी तालुकावासियांसह अनेक इच्छुकांनाही उत्सुकता आहे। यंदाच्या निवडणुकीत रिपाईचे बळवंत वानखडे काँग्रेसकडून इच्छुक उमेदवाराच्या लिस्टमध्ये आहेत। मागील वर्षी आमदार बुंदेले यांच्या विरोधात शिवसेनेचे अभिजित अडसूळ यांना 32,068 मते मिळवली होती, तर दुसऱ्या नंबरवर अपक्ष उमेदवार बळवंत वानखडे यांना 44,328 मते मिळवली होती। बळवंत वानखडे यांचा सुमारे 19,338 मतांनी पराभव पत्करावा लागला होता। त्यामुळे बळवंत वानखडे यांचा जनसंपर्क हेच आगामी काळात यशाचे सूत्र असणार आहेत। वानखडे यांनी आपल्या तालुक्यात चांगला जनसंपर्क वाढविला आहे। शिवसेनेकडून दिनेश बुब, बबन विल्हेकर, अविनाश गायगोले, जगदीश विल्हेकर, अभिजित अडसूळ, नंदिनी धोटे, गजानन लवटे यांची जोरदार चर्चा सुरू आहे। तर भाजपाकडून विद्यमान आमदार रमेश बुंदिले, सीमा सावळे, तर काँग्रेस राष्ट्रवादीकडून बळवंत वानखडे, गोल्डमॅन अमित मेश्राम, श्रीराम नेहर यांची मतदारसंघात चांगली चर्चा सुरू आहे। दर्यापूर येथून अमोल कंटाळे यांचा हा वृत्तांत।